नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मराठवाड्यातील इनामदारांना न्याय मिळावा, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन। मराठवाड्यातील हजारो इनामदार व भोगवटदार कुटुंबांना जमिनीच्या मालकी हक्काचा न्याय मिळावा आणि प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 अंतर्गत समान हक्क देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला मराठवाडा इनाम जमीन हक्क परिषद, महाराष्ट्र भटक्या विमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद, अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळ, दशनाम गोसावी समाज उत्कर्ष मंडळ, दशनाम गोसावी संघ, दशनाम गोसावी समाज संस्था, दशनाम गोसावी समाज मराठवाडा महासंघ, ब्राह्मण पुरोहित पुजारी महासंघ, जैन पुजारी पुरोहित महासंघ, अनिल गुरव समाज संघटना, वैष्णव वैरागी संघ, नाथपंथी गोसावी संघटना, मराठा समाज देवस्थान पुजारी महासंघ तसेच गोसावी सेना महाराष्ट्र राज्य यासह विविध संघटनांचा पाठिंबा लाभला। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की राज्य शासनाच्या प्रस्तावित अधिनियमामध्ये महाराष्ट्रातील इतर भागातील धार्मिक व धर्मादाय संस्थांच्या इनाम जमिनीसाठी विविध सवलती व हक्काची तरतूद करण्यात आली आहे। मात्र मराठवाड्यातील मूळ इनामदारांना या तरतुदीपासून वंचित ठेवण्यात आले असून हा गंभीर अन्याय आहे। हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाच्या काळात मोठा त्याग करून मराठवाड्यातील इनामदारांना आजपर्यंत जमिनीचा मालकी हक्क मिळाला नाही, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। संघटनांच्या निवेदनानुसार 1960व्या दशकात मराठवाड्यातील काही देवस्थान इनाम जमिनी नाममात्र नजराणा आकारून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात आल्या होत्या। तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यामध्ये इनाम जमिनीबाबत निर्णय घेण्यात आले। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसमान ध्येय स्वीकारून प्रस्तावित कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली। इनामदार शेतकरी असून त्यांना पीक विमा, कृषी अनुदान, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 चे स्वागत केले असून मराठवाडा विभागाला या कायद्याच्या कक्षेत समाविष्ट करून राज्यभर समान न्याय लागू करण्याची मागणी केली आहे। तसेच इनाम जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविणाऱ्या भूमाफियांवर कठोर कारवाई, बोगस कागदपत्र रद्द करणे, मूळ हक्कधारकांना न्याय देण्याच्या तरतुदींना पाठिंबा दर्शविलाय। मराठवाड्यातील इनामदारांना नवीन कायद्याअंतर्गत समान न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन, उपोषण आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्याचा इशारा राज्य समन्वयक ओमप्रकाश गिरी, ॲडव्होकेट राजेंद्र बन, दत्ता महाराज गिरी, ॲडव्होकेट जगदेव गिरी, संपत्तीपुरी महाराज आणि मकरंद गिरी यांनी दिली। महत्त्वाचा संदेश प्रत्येक इनामधारकापर्यंत द्यायचा आहे। आपल्या इनाम जमिनीला जो कायदा लागू आहे अतियात मान्य होणार, आम्ही तिथून प्रत्येक इनामधारकांनी त्याला वाचता येत नसलं तर त्यांच्या मुलांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आपण इनाम आमच्या हक्काचा, इनाम आमच्या हक्काचा, अरे भीक नाही मागत, भीक नाही मागत। इनाम जमीन हक्क परिषदेचा, इनाम जमीन हक्क परिषदेचा, भीक नको, भीक नको। हर 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 भारत माता की जय, भारत माता की जय। दशनाम गोसावी समाजाचा, दशनाम गोसावी समाजाचा अधिकाऱ्याने पैसे खाऊन इनामधारकाला त्या जमिनीपासून वंचित केलंय। एवढे गट्टे प्रत्येक इनामधारकाच्या वरील तक्रारीचे हा अन्याय कधीपर्यंत सहन करायचा? अन्यायाला उत्तर शिक्षणातून, इनामाच्या शिक्षणातून, कायद्यातून आणि एकजुटीतून आपल्याला सर्वांना द्यायचे। एकजुटीतून आपल्याला द्यायचंय। आपले गणेश महाराज आहेत सेलूचे, अनेकांना प्रश्न सांगितलाय त्यांनी की मला असं झालंय, मला कसं झालंय, मला असेल काही चूक त्यांच्याकडून झालेली त्या गावात, परंतु तो हक्कदार तू त्या जमिनीचा मालक आहे, ती जमीन त्यांनी जपलेली आहे। त्याला गाव गुंड किंवा गावातला कोणी म्हणून त्याच्या हक्कापासून वंचित करू शकत नाही। आणि अशी जर कुठं घटना घडली तर परत आपल्याला एवढ्या संख्येने त्या गावात जायचंय, त्या दारात जायचंय, यंत्रणेला न्याय मागायचा। एकट्याने होणार नाही। एक घर असतं आपलं, कोणी आपलं विचारणार नाही, पण सगळ्याला एकत्र यावं लागेल। जसं आपण दुधोडीच्या प्रकरणात सगळे 6 आरोपी अटक करायला लावले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला, ती आपल्या एकजुटीची जी ताकद होती, हीच ताकद इनामाच्या या प्रश्नासंदर्भात आपली एकवटली पाहिजे।
तर त्यांचा इनाम आहे ना, आपल्याला काय करायचंय? म्हणजे हे फक्त फ्लॅशबाजी नाही किंवा यामध्ये परभणीचे दोन्ही वकील साहेब केस असतात, तर्क असतात, पैसे भेटतात, त्यातून काय समाजाचं जातं, परंतु आपल्या हक्कासाठी, आपल्या पोटासाठी, आपल्या न्यायासाठी आपल्याला इथून पुढे मांडायचं आहे. तर आताच आदरणीय महंत दत्तात्रय गिरी महाराज आणि टीम जे निवेदन देऊन आलेले आहेत, तर तत्पूर्वी धाराशिव एक आपण आदर्श घेतला पाहिजे, एक मराठा लाख मराठा आंदोलन कसं झालं. एका माणसामागे मराठ्यामध्ये अनेक वर्ग आहेत, 11, 12, 13. आपल्यामध्ये वर्गच नाही, एकच असणार, तरी आपण एकत्र येत नाही. त्या अनेक पक्षामध्ये, अनेक संघटनेमध्ये विखुरल्या गेलेली सत्तेमुळे, आणि आपण म्हणायला तर सत्तेचं काही वासच नाही, सत्तेचं काही संबंध नाही, तरी आपण एकत्र येत नाही. ते फार मोठे खर्च आहे. आणि या निमित्तानं आपण एकत्र आलो. ज्याला याच्यामध्ये काही योगदान देता येईल तर योगदान देण्याचं ज्याला ज्ञान आहे, कोणी अधिकारी, कोणी कर्मचारी, आता जसं हे साहेब बोलले, यांना जे ज्ञान आहे त्यांनी ते ज्ञान द्यावं. ज्याच्याकडे धन आहे त्यानं धन द्यावं, ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं याच्यामध्ये वेळ द्यावा. ते दोन्ही गोष्टी एका ठिकाणी येत नाही. ज्ञान, धन आणि वेळ येत नाही. हे दुर्लभ आहे. काय सांगणार सर, आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मी श्री महंत दत्तात्रय गिरी महाराज भटके मुक्त दशनाम गोसाई समाज परिषद महाराष्ट्र बीड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आज या आंदोलनाच्या निमित्तानं या मीडियासमोर मला असं सांगायचं आहे की आज रोजी सरकार एक इनाम निर्मूलन कायदा करू पाहते, अर्थात करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा कायदा करत असताना आम्ही या कायद्याचं, प्रारूपाचं अगदी स्वागत करतो आहोत. परंतु आमची खंत अशी आहे की या कायदा करत असताना सरकारने खरं तर एका महाराष्ट्रासाठी सर्व कायदा सारखा पाहिजे होता, परंतु त्यांनी मात्र महाराष्ट्रामधून मराठवाड्याला मात्र वेगळं केलेलं आहे. असं न करता सरकारने अगदी त्या कायद्यामध्ये आम्हा मराठवाड्यामधल्या सर्व इनामधारकांना सुद्धा सामावून घ्यावं, आमच्यासाठी सुद्धा तो या ठिकाणी कायदा लागू करावा. याकरता आम्ही आज रोजी सर्व मराठवाड्यामधील, पश्चिम महाराष्ट्रामधील सुद्धा हजारो या ठिकाणं इनामधारक इथं या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत. सरकारला आम्हाला असं सांगायचं आहे की सरकारनं जागं व्हावं, आमच्या रोजीरोटीचा विचार करावा. कारण की या इनामाच्या निमित्तानं ज्या काही इनाम बहाल झाले तेव्हापासून आज पिढ्या अगदी आम्ही देशसेवा, समाजसेवा, ईससेवा घडावी म्हणून तनमन धनाने आम्ही अगदी देशाची सेवा, त्या मंदिर मठांची सेवा, देवतांची सेवा करत आलेलो असताना सुद्धा आमच्यावर सरकार मात्र आज अन्याय करत आहे. या अन्यायालाच वाचा फोडण्यासाठी आम्ही आज एकत्रित आलो. आणि एवढं करून आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे. माननीय आयुक्त साहेबांकडे निवेदन सादर केले. आयुक्त साहेबांनी आम्हाला स्वतः आश्वासन सुद्धा दिलंय की तुमचं जे गाऱ्हाणं आहे, तुमचं जे म्हणणं आहे आम्ही सरकारपर्यंत पोहोचते करूयात. मात्र आमचं असं सरकारला सर्वांना सांगणं आहे, तुम्ही जर या ठिकाणं आता जागे झालं नाहीत तर आम्ही मात्र थांबणार नाहीत. आम्ही पूर्ण या ठिकाणं मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू, इनामधारकापर्यंत पोहोचू, त्यांना याबाबत आम्ही जागं करू, सर्वांना सोबत घेऊ. आणि एवढंच नाही, मुंबईपर्यंत असेल काय, दिल्लीपर्यंत असेल काय, आणि शेवटी मात्र एवढ्यावरून सरकार नाही जागं झालं तर महसूल मंत्री स्वतः बावनकुळे साहेब यांच्या स्वतः घरापर्यंत हे आंदोलन जाईल. आम्ही त्या घराला घेराव घालू, आम्ही अगदी त्यांच्यापर्यंत हे म्हणणं पोच करू. आणि नाही जर या ठिकाणी म्हणणं पोच केलं तर कुठल्याही टोकापर्यंत या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवूया. म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की सरकारने जागं व्हावं आणि आमच्या या मागण्या अगदी खुशीनं मान्य कराव्यात, अशी आमची सरकारला या निमित्तानं या ठिकाणं आमचं मागणं आहे. तुम्ही आज या ठिकाणी म्हणणं समाजापर्यंत पोहोचतायत. सर्व मीडियांच्या या ठिकाणं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हर हर महादेव, हर हर महादेव. आज या इनाम हक्क परिषदेच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला मागणी करतो की आम्हाला दुजेभाव न करता तुम्ही आम्हाला
या इनाम जमीन हक्क 2026 अधिनियमांमध्ये घ्यावं आणि जुने पुराणे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावी आणि आम्हाला हक्क अधिकार मिळावा. त्यामध्ये पीक विमा असेल, त्याचबरोबर कर्ज असेल आणि त्या जमिनीचा आम्हाला मालकी हक्कही असेल. तर ह्या सर्व आम्ही हा पिंजलेला समाज आहे. या ठिकाणी भीक मागायची वेळ आलेली, आमच्या पिढ्यांना भीक मागायची वेळ आलेली. कुठलाही हक्क अधिकार नसल्यामुळं आम्हाला आमच्या पिढ्यांना शिक्षण देता येत नाही. आर्थिक टंचाई असल्यामुळं बाकीचाही कुठलाही लाभ भेटत नाही. शेतकरी म्हणून कुठलाही सेवा भेटत नाहीत, आम्हाला अधिकार भेटत नाही. तर या निमित्तानं आम्ही सरकारला जाग आणण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्हाला जर त्या अधिनियमामध्ये घेतलं नाही, आम्ही हे सूचना देतो सरकारला की आम्हालाही त्याच्यामध्ये घ्यावं आणि नाही घेतलं तर आम्ही अगदी राज्यभर आंदोलन करणार आहोत. आम्हाला संपूर्ण राज्यभरातून सपोर्ट आहे. त्यांनी सर्वांनी समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर या निमित्ताने आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही पण या भारतामध्ये राहतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही हिंदुत्ववादी असूनही आम्हाला भीक मागायची वेळ आपण आणलेली आहे, येऊ देऊ नये आणि हा कायद्यामध्ये बदल करून आम्हालाही त्याचा लाभ द्यावा आणि त्याच्यामध्ये घ्यावा अशी या ठिकाणी सूचना सरकारला या निमित्ताने करत आहोत. आपलं नाव? मी ॲडव्होकेट राजेंद्र बन, बीडवरून.